ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। ते खरं आहे, राज्यामध्ये उष्णतेची लाट आलेली आहे। उष्णता सगळीकडे वाढते, टेम्परेचर याचा खूप वाढायला लागलेलं आहे आणि म्हणून मी कालच सांगितलं, आमच्या संदर्भामध्ये सविस्तर बैठकही झाली, प्रेससुद्धा झाली आणि मी त्यात सांगितलं की सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी काळजी घ्यायची गरज आहे। कारण आपण पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी असली की शाळांना सुट्टी देतो, आपल्या कल्पना असेल। सायक्लॉन आलं तर त्याचं डिझास्टर मॅनेजमेंट त्या ठिकाणी काम करत असतो। म्हणजे पाऊस असेल, वारा असेल, सायक्लॉन असेल, भूकंप झाला तर आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो। पण ऊनसुद्धा तेवढंच मोठं संकट राज्यासमोर आहे। उन्हाचा उष्णता एवढी वाढत चाललेली आहे तर सध्या की त्यामुळे अनेक ठिकाणी, उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी हे जे 3-4 जे राज्य आहेत हे अतिशय उष्णतेचे आहेत आणि आपलं राज्य पहिल्या 10 देशामध्ये उष्णतेमध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। खरं म्हणजे लहान मुलांनासुद्धा उन्हामध्ये बाहेर पाठवू नका। मजूर आहे, दिवसभर काम करत आहेत, दुपारी 2 ते 4 पर्यंत, 2 ते 6 पर्यंत किंवा 12 ते 4 पर्यंत त्यांनीसुद्धा सुट्टी घ्यावी किंवा त्यांना काम करू नये असंही आव्हान आम्ही त्या ठिकाणी केलं। ज्यांना जे जे शक्य असेल ते करावं, डोक्याला काहीतरी रुमाल बांधावा, या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। अनेक सूचना आहेत ज्या आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। पण ही गोष्ट निश्चित आहे की उष्णतेची लाट या ठिकाणी जास्त झालेली आहे, वाढतं आहे, ऊन जास्त वाढतं आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आणि मग त्या संदर्भामध्ये आम्ही काल एक पत्रकसुद्धा जाहीर केलेलं आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी या संदर्भात काळजी घ्यावी।